तर हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवलेला आहे झटपट अशी पावभाजी रेसिपी। तर बघू शकता इथे शिमला, वाटाणा, बटाटा, फ्लावर घेतलेला आहे। हे सगळं गाजर उपलब्ध असलं तर गाजर पण घेऊ शकता तुम्ही। माझ्याकडे सध्या संपलंय म्हणून मी नाही टाकत आहे। तर आपल्याला कुकर मध्ये हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि धुवून घ्यायचे 2-3 वेळा आणि त्यानंतर आपल्याला कुकरला 3-4 शिट्ट्यांवर शिजून असं चांगलं घ्यायचं आहे। या पद्धतीने बघू शकताय तुम्ही। आणि जर कुणी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपण शिजून घेऊन त्यानंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे। चला तर मग आपण बघूया फोडणीला आपल्याला काय काय घ्यायचं आहे। तर आपल्याला फोडणीला 3 कांदे घ्यायचे आहे, चिरून चांगले बारीक असे। बघू शकता या पद्धतीने 3 कांदे बारीक चिरलेले आहे। अद्रक लसूणची पेस्ट आहे, टोमॅटोची ग्रेव्ही घेतलेली आहे आपण, 3 टमाटर घेतलेले आहे आपण। त्यानंतर आपल्याला कढई घ्यायची आहे, कढईमध्ये आपल्याला बटर घालून घ्यायचं आहे या पद्धतीने बघू शकता तुम्ही। आणि 1 पळी असं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला, बारीक गॅसवरच घ्यायचं आहे, मीडियम याच्यावरती। त्यानंतर जिरा घालून घ्यायचा आहे। जिरा घालून झाल्याच्या नंतर आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट ऍड करायची आहे बघू शकताय। आणि वर खाली असं एकजीव आपल्याला करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे बघू शकता। ह्या पद्धतीने मी 3 कांदे असे चिरून घेतलेले आहेत। या पद्धतीने आपल्याला सगळे कांद्याचं टाकून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला चांगला असा लालसर असा आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे बघू शकताय। या पद्धतीने आपल्याला असा लालसर आपल्याला असा करायचा आहे बघू शकताय। मस्त असा लाल आपला कांदा झालेला आहे। तर हे बघा, त्यानंतर आपण मस्त असं टोमॅटोची जी ग्रेव्ही केलेली आहे ती ग्रेव्ही आपण टोमॅटोची त्याच्यामध्ये ऍड करूयात या पद्धतीने बघू शकता। त्यानंतर मस्त अशी शिजून घ्यायची आहे, वर खाली असं एकजीव आपल्याला करून घ्यायचं आहे बघू शकता। ह्या पद्धतीने आपल्याला एकजीव करायचं आहे। कुकरच्या आपले शिट्ट्या 4-5-6 अशा झालेल्या आहेत। आपल्याला त्यात पावभाजी मसाला वगैरे पण टाकायचा आहे। आणि बघू शकताय आपल्या कुकरला भाजी शिजून झालेली आहे, किती मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे बघू शकताय, किती मस्त शिजलेली आहे। हे बघा दाखवते तुम्हाला मी, बघा या पद्धतीत आपल्याला असे एवढं एकदम बारीक असलं शिजून घ्यायचं आहे आणि मॅशर करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला शिजून घेतलेल्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहे। जसं मी सांगितलं, पावभाजी मसाला, लाल मसाला, धन्या जिरा मसाला पण टाकलेला आहे, हळद टाकायची चिमूटभर, चवीनुसार मीठ पण तुमच्या अंदाजाने तुम्ही टाकून घ्या। त्यानंतर आपल्याला एकजीव असं करून वापस घ्यायचं आहे। टमाटर पहिला मस्त आपण कांदा पहिला फ्राय करायचा चांगला, त्यानंतर मग आपल्याला मसाले टाकून रिटर्न एकदा एकजीव असं करून घ्यायचं आहे बघू शकताय। हे मॅशर असं आपल्याला करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने। मॅशर झाल्याच्या नंतर माझ्याकडे ते मॅशरचं नाही आहे म्हणून मी ग्लासाने करते। तर तुमच्याकडे ते मॅशर असलं तर त्याच्याने पण करा, ते मस्त पडतं। ह्याच्याने मला जरा चटके लागत होते, तरी आता कशाने करायचं म्हणून आपलं ग्लासाने काम चाललेलं आहे। तर बघू शकताय ह्या पद्धतीत आपल्याला असा कांदा बिंदा सगळं फ्राय करून घेतायचं आहे। त्यानंतर जे आपण मिक्सर केलेलं आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि एकजीव असं करून 15-10 मिनिटं आपल्याला त्याला बॉईल करायला 15-10 मिनिटं आपल्याला त्याला उकळायला ठेवायचं आहे। त्याच्याने आपली जी पावभाजी ती अशी घट्टशी अशी मस्त रेसिपी रेडी झाली आहे बघू शकता। किती मस्त अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे।
सेम रेस्टॉरंट टाईप ही रेसिपी आपली झालेली आहे। खूप मस्त असं टेस्ट होता। टेस्ट केल्याच्या नंतरच ब्लॉग बनवलाय, त्याच्यामुळे माहिती मी खाऊन बघितले, माझ्या हस्बंडला पण खूप आवडले। नाही बघा किती मस्त असे आपण आटून